शेवयापासून कधी बनवली किंवा खाल्ली नसेल अशी झटपट आणि पटकन होणारी चवीला अशी भन्नाट लागणारी रेसिपी. चला तर सुरुवात करूया. तर काय केलंय, गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये साधारणतः 2 ते 2.5 चमचे ते आपल्याला तूप टाकून घ्यायचंय. तूप छान गरम झालं की यामध्ये ना मी बारीक असं उकळीमध्ये छोटे-छोटे कुटून घेतलंय किंवा याचे काप केले तरी काही हरकत नाही. पण इथे मी उकळीमध्ये थोडंसं कुटून घेतलंय आणि बदाम आपल्याला हलकेसे असे खरपूस होईपर्यंत भाजून किंवा तळून घ्यायचे. तर इथे मी याला थोडेसे तळूनच घेत आहे. जास्त पण आपल्याला इथे तळायचे नाहीत, नाहीतर ते खाताना करपट लागतील. तर इथे काही मिनिटातच आपले बदाम छान तळले गेलेले आहेत. आता हे बदाम आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आणि हे तूपसुद्धा मी कढईतलं बाजूला काढून घेणार आहे. नंतर यामध्ये दुसरं तूप टाकून घेणार आहे, जेणेकरून यामध्ये तळाला थोडासा बदामाचा चुरा राहतो. तर ते तूप मी बाजूला काढून यामध्ये दुसरं तूप टाकून घेत आहे आणि इथे आता साधारणतः 1.5 वाटी यामध्ये आपल्याला शेवया टाकून घ्यायच्या. तर शेवयाचा अगोदर ना थोडासा मी हलकासा हाताने चुरा करून घेतलाय. चुरा केल्यामुळे ना शेवया खूप छान व्यवस्थित भाजल्या जातात. तर मार्केटमध्ये सुद्धा बरेच साऱ्या अशा वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या व्हेरायटीच्या शेवया असतात. बरेच कलरमध्ये राहतात किंवा अशा पांढऱ्या राहतात. मी घरी वापरलेल्या म्हणजेच घरी बनवलेल्या शेवया आहेत ते इथे वापरलेल्या आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरल्या तरी काही हरकत नाही. तर या शेवया आपल्याला असे एकदम छान खरपूस लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायच्यात. तर काही मिनिटातच तुम्ही पहा एकदम अशा लालसर कलर येईपर्यंत ह्या शेवया इथे मी भाजून घेतलेल्या आहेत. जितक्या छान व्यवस्थित भाजल्या जातील तितकी आपली रेसिपी खाण्यासाठी एकदम अशी खमंग लागते. तर आता शेवया भाजल्यात. यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचंय. अर्धा लिटर इथे आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे. तर इथे अगोदर थोडं टाकलंय, परत नंतर आणखीन दूध टाकून घेतलंय. तर हे पहा एकदम असं अर्धा लिटर दूध इथे वापरलेले. यामध्ये थोडंसं काहीतरी असं काळपट होतं, त्यामुळे हे बाजूला काढून घेत आहे. आता दुधाला छान उकळी आली ना, यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार साखर टाकायची. तुम्हाला कितपत गोड हवंय त्या आकारानुसार तुम्ही यामध्ये साखर टाकू शकता. साखर टाकली की परत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर छान विरघळेल. आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची. यामध्ये मी थोडेसे वेलचीचे तुकडे पण टाकले, जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतं. त्याचबरोबर खाताना सुद्धा याचा सुवास आणखीनच छान येतो. आता जे मगाशी आपण बदाम सर्वात अगोदर तळून घेतले होते ना, ते पण टाकून घ्यायचे. यामध्ये तुम्ही मनुके, काजू, आणखीन पिस्ता काही तुम्हाला जे आवडते ते तुम्ही ॲड करू शकता किंवा चारोळ्या जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते टाकू शकता. मी ते बदाम टाकलेले आहेत. आता एका वाटीमध्ये ना दूध घेतलंय. आता साधारणतः अर्धी वाटी दूध आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकून मिक्स करायची. ही खरंच खूप छान आणि युनिक टिप्स किंवा ट्रिक्स आहे. कधीच आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितले नसेल अशी. कस्टर्ड पावडरमुळे ना या रेसिपीला आपल्या खरंच खूप छान चव येतेच. त्याचबरोबर बरेच जण अशा रेसिपीज बनवता वेळेस यामध्ये केशरचं दूध टाकतात. पण केशरचं दूध टाकण्याऐवजी जर तुम्हाला याला कलर हवा असेल केशरसारखा किंवा असं काहीतरी मस्त कलर हवा असेल तर कस्टर्ड पावडर नक्कीच वापरा. चवही छान येते आणि कलरही छान येतो. त्याचबरोबर दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही मस्त लागतं. तर पहा किती मस्त आपली शेवयाची खीर बनवून तयार झाली आहे आणि दिसायला तर एकदम भारी दिसत आहे, कारण यामध्ये आपण कस्टर्ड पावडरचा वापर केला आहे. कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे खरंच खूप छान चव येते आणि ज्यांना शेवयाची खीर आवडत नाही त्यांनी कस्टर्ड पावडरचा वापर केल्यामुळे न खाणारी सुद्धा नक्कीच खातील अशी आपली मस्त झटपट शेवयाची खीरची रेसिपी बनवून तयार झाली. कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब